मैत्रिणींनो, माझ्याप्रमाणे तुमच्या घरात ही दसऱ्याची स्वच्छता चालू असणार आहे. आणि हे आमचं आहे भांड्याचं स्टीलचं रॅक, ते सगळं मी घासून ठेवलेलं आहे. आणि जी भांडी होती ती सुद्धा मी घासून बाहेरच्या हॉलमध्ये अशी पालती घालून ठेवलेली आहेत. आणि पसारा बघू शकता तुम्ही. घरात पसारा दिसत नाही, पण ज्यावेळी आपण काढतो त्यावेळी ढीगभर पसारा झालेला असतो. अगदी माझ्या घरापासून तुमच्या घरापर्यंत हीच अवस्था असणार आहे. आणि आम्ही दोघं जण मिळून स्वच्छता चालू आहे. हे इकडे झाडून घेत आहेत. किचन ओटा वगैरे त्यांनी स्वच्छ धुतलेला आहे. तोपर्यंत मी सगळी भांडी घासून घेतलेली होती. खरं तर घराचं कलर काम करायला पाहिजे होतं, कारण घर खूप घाण झालेलं आहे. कलर काम हे करावंच लागणार, पण आता बघूया, दिवाळीनंतर करायचं. आणि हे वातावरण होतं ते सकाळी जवळजवळ 5:30 पावणे 6चं वातावरण आहे. सगळं आवरून मी भांडी सगळी परत मांडून घेते, कारण की कॅनॉलला आम्ही मोठं धुणंसुद्धा धुवायला जाणार होतो. आणि दुपारनंतर पावसाचा काय भरोसा नसतो, त्यामुळे सकाळी जाऊन धुवून आलेलं बरं असतं. धुणार, परत तिथंच थोडा वेळ वाळवणार, 1 तास 2 तास थांबून वाळवून मगच घेऊन येणार आहे. जेवढी स्वच्छता घरात कराल तेवढं खूप छान वाटतं. बघू शकता तुम्ही किती छान आपलं घर दिसत आहे. भांडे वगैरे सगळी घासून झाली की खूप छान वाटतं. आणि डबे मी रात्रीच घासून ठेवलेले होते. हात फिरायचे ते लक्ष्मी वसे असे म्हणतात, ते काय खोटे नाही. घर किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही. सगळी भांडी घासलेली, फक्त मोठी जी पातेली होती ती तेवढी घासली नाहीत, कारण की उन्हात वाळवली तर बरं असतं, नाहीतर मग त्याला आतनं फोड येऊ शकतात. म्हणून मग ती पातेली तेवढी घासली नाही. आणि त्यानंतर आम्ही 7:30-8 वाजता कॅनॉलला आलेलो. आमच्या इथं कॅनॉल आहे, तिथं मोठं धुणं धुण्यासाठी. आणि तिथलं वातावरण बघू शकता, थोडंसं ऊन, थोडं ढगाळ वातावरण असं होतं. आणि जे असे हलके हलके आहेत ते मी घरातच धुतलेले होते. आणि शंकरोबाचं श्रीने इथं फोटो काढलेला आहे. आणि अशा पद्धतीने आम्ही आपटून बडवून, कॅनॉलला भरपूर पाणी होतं, मनसोक्त असं सगळं अंतरून धुवून आणलेलं आहे. धुवून तिथं वर अशा तारा वगैरे मारलेल्या होत्या, दगडं होती मोठमोठी, तर तिथं सगळं पसरून घालून वगैरे वाळवूनच घरला आम्ही घेऊन आलेलो आहे. कसं असतं बघा, असं नेलं की खळखळ व्यवस्थित निघतं. तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने दसऱ्याची आमची स्वच्छता झालेली आहे. तुमची झाली का? चलो बाय.